हॅलो मित्रांनो, आज आपण आलेलो जत्रेला. कोणती जत्रा आहे ही? सिद्धेश्वरची. कोणत्या गावामध्ये? लातूरमध्ये. लातूरमध्येच. आणि आम्ही आलो आहोत लातूर येथे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये. आणि आताच आम्ही घेतलेलं आहे दर्शन श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचं. आणि दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये. तर यात्रेमधून आपण जाऊन काय करणार आहात वेदांत, सांग बरं. तुला काय काय घ्यायचंय यात्रेमध्ये? काय काय घेणार आहेस तू? डोरेमॉनचा टॉय. डोरेमॉनचा टॉय घेणार आहेस. अजून काय काय खेळणार आहेस? लुडो. लुडो खेळणार आहेस? लुडो नाही, इथं रातपाळण्यात वेगळे रातपाळणे खेळणार आहेस का? ओके. आणि जलपरी बघायची आहे का तुला? खूप अतिशय सुंदर. मित्रांनो, आज यात्रेमध्ये वेदांश, मी आणि वेदांची मम्मी असं आम्ही सगळेच मिळून आलेलो आहोत या सिद्धेश्वरची यात्रेमध्ये. आणि अतिशय सुरेख अशी यात्रा आहे, सुंदर अशी यात्रा आहे. म्हणजे मला तर वाटतं बऱ्याच वेळा की ही जी मॉलची पद्धत आहे, म्हणजे मोठे मोठे मॉल्स असतात शहरामध्ये, ही पद्धत जणू काही हे यात्रांमुळे किंवा जत्रांमुळेच आहे. तुम्ही पाहू शकता नाही, तर म्हणजे कुठली गोष्ट नाही असं नाहीच. इथं मुलांना खेळण्यासाठी रातपाळणे आहेत, खरेदीसाठी सर्व प्रकारच्या वस्तू आहेत. म्हणजे ब्युटी पासून कॉफीपर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. म्हणजे फूड पण इथं आहे, गेम्स पण इथं आहेत, तुमची शॉपिंग पण इथं आहे, कपडे इथं तुम्हाला भेटतील, ब्युटीचे सामान असेल किंवा बाकीच्या ज्या महिलांच्या ॲक्सेसरीज असतील त्या देखील इथे मिळतील. म्हणजे यात्रेमध्ये काय मिळणार नाही असं कुठलीही गोष्ट नाही. घरातील तुमच्या डेकोरेशनच्या शोभेच्या वस्तू असतील त्या देखील मिळतील. म्हणजे वन रूफ म्हणतात ना, वन रूफच्या अंडरच सगळं आहे. आता नवीन जी मार्केटिंग करतात लोक, तर वन रूफ नाही, तर विदाऊट रूफ, म्हणजे वरती रूफ नाही आहे, पण इथं तुम्हाला सगळंच भेटणार आहे. बघा, समोर आहे जम्बो वडापाव, समोरच्या बाजूला तुम्हाला भरपूर सारे रातपाळणे दिसतील. बघा, शुगर कॅन्डी आहे. हे बघा, हे आहे काय वेदांश, काय आहे इथं? भूताचा बंगला. इथं आहे भूत बंगला, पुराणी हवेली. जायचं का पुराणी हवेलीमध्ये? नको. आता वेदांत म्हणला की पुराणी हवेलीमध्ये नको पप्पा, आपण पाहूया जलपरी, म्हणजे मरमेड पाहायचंय. आणि मरमेड पाहण्यासाठी आम्ही गेलो, पण ते म्हणले की बाबा आता थोडासा वेळ आहे, मरमेड तयार होत आहेत. आम्ही विचार केला, मरमेड तयार होत आहेत, मरमेडला तयार व्हायची काय गरज? मरमेड तर पाण्यामध्ये असतात. जलपरी त्या कसल्या तयार होणार आहे? कधी पाण्यामध्येच काहीतरी ब्युटी पार्लर करणार आहेत असं काय आहे? ठीक आहे म्हणलं, ठीक आहे, वेट करूयात आपण. म्हणून आम्ही त्या ठिकाणी वेट केलं. आणि मग थोड्या वेळानंतर ते ओपन झाल्यानंतर वेदांश आणि मी दोघंही आलो. वेदांची मम्मी कंटाळी ती म्हणली ठीक आहे मी शॉपिंग करते, तुमचं तुम्ही पाहून या. मग समोर आलो तो बघा, हे आहे मिनी काश्मीर. काय आहे वेदांश? मिनी काश्मीर आहे बघा, काश्मीरचं फील. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे तुम्हाला दिसतं तर आहेत, परंतु इथं बहुतेक मला वाटतं AC लावलेले आहेत किंवा एकदम थंड चिल वातावरण आहे. म्हणजे जणू काय 3D प्रकारचा देखावा आहे. तुम्हाला एकाच वेळी असं समोर दृश्यही दिसतं आणि तितका थंडावाही तुम्हाला या ठिकाणी जाणवतो. आणि अतिशय सुंदर असा देखावा यांनी या ठिकाणी केला आहे. हत्ती आहेत, अजून काय काय आहे वेदांश? हत्ती आहेत, पेंग्विन आहेत, आणि पाण्यामध्ये असणार बघा, हे काय आहे? मॅमथ नावाचा जो बर्फामध्ये किंवा पूर्वी जो आढळणारा हत्ती होता तो देखील आहे. आणि समोर बघा, समोर काय दिसते? जलपरी दिसते. जलपरी आली पाण्यामध्ये. पहा, ही आमची जलपरी. या जलपरीला पाय नाहीत, तर तिचं अर्ध शरीर माशाचं आहे आणि अर्ध शरीर माणसाचं आहे, म्हणजे मुलीचं आहे. पण मला एक गोष्ट समजली नाही, ह्या जलपरीने चष्मा काय घातला असेल का? चष्मा घालायची तिला काय गरज पडली? तिचं जलपरी आहे, तिला तर पाण्यामध्ये विदाऊट चष्म्याचं पण दिसलं पाहिजे. ठीक आहे, असं मला वाटतं ही लो कॉस्ट जलपरी असेल बहुतेक, किंवा त्या जलपरीला चष्मा लागला असेल. आजकाल काय हायब्रिड खातात, त्यांना पाण्यामध्ये देखील हायब्रिडच काहीतरी भेटत असेल, त्याच्यामुळे ह्या जलपरीला चष्मा लागलेला असावा असं मला वाटते. मग जलपरीमुळे तिचे वेगवेगळे कर्तव्य दाखवले, पण मला कळत नव्हतं की जलपरी 30-40 सेकंद राहायची आणि लगेच वरती कुठंतरी जायची. वरती कुठं जात होती रे? मला वाटतं वरती कुठंतरी श्वास घ्यायला जात होती काय की. हे बघा, वरती गेली जलपरी.
आणि अतिशय मजेदार असा आमचा हा आजचा ब्लॉग झालेला आहे आणि वेदांश आणि मी भरपूर असा एन्जॉय केलेला आहे, भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे आणि मस्त असं 2-4 तास मस्त एन्जॉय करून आता आम्ही घरी जाणार आहोत आणि मस्तपैकी आराम करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, बाबा, सी यू लेटर.